सामनावीराचा किताब देखील आपण या ठिकाणी देतोय. मॅन ऑफ द मॅच साठी एक शंतनू पाटील. थोडं पटपट चला, खेळाडूंना विनंती आहे, पुढील मॅच आपल्याला सुरू करायची आहे. मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी देतोय. शंतनू पाटील यांना विनंती, आपण या. सामनावीर किताब देखील शंतनू पाटील यांना आपण देऊन सन्मानित करतोय. काय फलंदाज त्यांच्या बॅटमधून आपण पाहिली, अगदी सुरुवातीपासूनच प्रचंड आक्रमक बॅटिंग त्यांनी केली. षटकार चौकार आपण पाहिले तर मैदानाच्या चौफेर खेळले. अश्विन कुमकर साहेब जरी बाद झाले परंतु कमी जाणून दिली नाही आणि मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच किताबाचे मानकरी ठरतायत शंतनू पाटील साहेब. शंतनू पाटील यांना आपण एक आकर्षक बॅग आपण ब्रँडेड देतोय. त्याचबरोबर एक बॉटल, पुस्तक आपण पाहिलं तर अभ्यासासाठी. प्लेअर ऑफ द मॅच एक आकर्षक ट्रॉफी आणि एक ट्रॅक सूटचं ट्रॅक अप्पर जॅकेट देखील आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. लोहगड सुपर जायंट्स कडनं मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाचे मानकरी ठरतायत शंतनू पाटील. सचिन डोळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीच्या वतीने जॅकेट आहे आणि ते देखील आपण शंतनू पाटील यांना देऊन सन्मानित करतोय. मान्यवरांचा आभार. शंतनू आपल्या समोर आहे. शंतनू काय म्हणत होता आज, जसा खेळपट्टी उतरला होता, षटकार चौकार चौकार षटकार बॅटमधून येतो, ते भरपूर धावा बनवलाय, अर्धशतक पूर्ण झाला आणि प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मिळतोय. काय सांगशील त्याबद्दल? अश्विन सर, शरद सर आणि महेश सर बोलले होते की 6 ओव्हर तू थांब, बॉल येणार आहे बॅटेवर, तू 6 ओव्हरपर्यंत खेळ, रन आपोआप होणार आहेत. 5 मॅच झाले रन होत नव्हते, पण या मॅचला रन आले. टीमचं कॉम्बिनेशन आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कमबॅक करताना लोहगड सुपर जायंट्स पाहायला मिळते. मला वाटतं आतापर्यंत 6 सामने खेळले, त्यापैकी 5 जिंकलेत आणि एकच सामना गमवलाय. म्हणजे तुम्ही ग्रुप स्टेजमध्ये कुठेतरी टॉप पोझिशनमध्ये, त्याबद्दल काय सांगशील आणि जी युनिटी आपण पाहतोय त्याबद्दल काय सांगशील? टीम कॉम्बिनेशन सगळं मस्त आहे. अश्विन सर टीम सगळं करून घेतात, प्लेयर वगैरे सगळं मस्त आहे. शेवटचा एकच प्रश्न करेल की लोहगड सुपर जायंट्सला विजयाचं प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जाते, त्याबद्दल काय सांगशील? 2 सीझन तर लोहगड विन आहे, 3रा सीझन पण आम्ही ट्राय करू. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा. आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिलाय. शंतनू पाटील ठरले तर सामनावीर किताबाचे मानकरी. लोहगड सुपर जायंट संघानं आपण पाहिलं तर विजय मिळवलाय. विजेते टीमचं अभिनंदन, पराभूत संघाचा आभार. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सरांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तलाठी भरती स्पेशल अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचं एक नवं पुस्तक देखील आपण पाहिलं तर प्रकाशित केलं आहे. स्वतः आपण पाहिलं तर संपादक लेखक श्री सचिन राजाराम ढवळे सरांना आपण पाहतोय. सहलेखक श्री कोमल दिलीप दरुरे सर यांच्या माध्यमातून हे विद्यार्थ्यांसाठी आपण पाहिलं तर नवीन पुस्तक या ठिकाणी लॉन्च होते. तलाठी भरती स्पेशल अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी यासाठी आपण पाहिलं तर हे पुस्तक लॉन्च होताना पाहायला मिळतं. विद्यार्थ्यांना विनंती करेल की आपण हेही पुस्तक खरेदी करा आणि याच्या माध्यमातून आपण अभ्यास करून यश संपादित करा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आपण पाहत आहे प्रहार प्रीमियर लीग आणि कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात पुढील डावासाठी मनोज बेल्लेकर सरांना. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद उत्तम सावंत सर. थँक्यू मनीष पाटील सर. अंपायर डिसिजन जर अगदी आपण पाहिला तर तो इथे आऊटचा पाहायला मिळाला आहे, परंतु त्यानंतर अगदी आपण पाहतोय रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल रायगड स्टार या संघाचा. आणि ऑनफिल्ड पंचांना चॅलेंज केलं आहे असं आपण म्हणूया विवेक नकाते यांनी. 3ऱ्या पंचांचा निर्णय काय होतो ते आपल्याला पाहायचं. एक सुंदर वातावरणात क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहे. 100 धावसंख्येचा टप्पा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि इतकं सुंदर वातावरणात या क्रिकेटच्या स्पर्धा रंगताना आपल्याला ज्या पाहायला मिळालेल्या आहेत आणि या वातावरणाचा पुरेपूर आनंद या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आमचा बराचसा मित्रपरिवार सचिन डोळे फाउंडेशनच्या माध्यमातून घेतला जातोय, त्याबरोबर प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून घेतला जातोय. जो मित्रपरिवार जसं जमेल तसं अगदी आनंद घेताना मग ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे हा आनंद या ठिकाणी घेताना आपल्याला बराचसा मित्रपरिवार पाहायला मिळतोय. 3ऱ्या पंचांचा निर्णय अगदी आपण पाहतोय या ठिकाणी काय येणार आहे. आणि 3ऱ्या पंचांचा निर्णय जर अगदी आपण पाहिला तिथे
पिचिंग इनलाईन आहे, इम्पॅक्ट इनलाईन आहे आणि विकेट वरती निश्चितप्रमाणे चिन्ह आणि रिव्ह्यू लॉस झालाय आणि इथे विवेक नकात यांना परतावा लागेल. मोठी विकेट आली आहे विवेक नकात यांच्या रूपाने. जो रिव्ह्यू घेतला होता तो रिव्ह्यू सुद्धा लॉस्ट होताना पाहायला मिळालेला आहे. विवेक नकाते बाद झाले तर न्यू बॅटर आता करण कुमार डुकरे यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहिजे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. सगळ्यांचं लक्ष आता या मॅचकडे, कारण मला वाटतं दोन्ही टीम्सचा अंदाज जर अगदी आपण लावलो तर बऱ्यापैकी मला वाटतं रायगड स्टार संघाचा हा सामना खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे डू ऑर डाय अशा स्थितीत असणारा संघ अगदी आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू खेळला गेला, स्क्वेअर गेला, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू पोहोचल्याच रन सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. दुपारचं सत्र आहे, उन्हाचा चटका निश्चितप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात जाणवतोय आणि आत्ता जर अगदी आपण पाहिलं तर आता सहावा सामना या दरम्यान अगदी आपण पाहतोय आणि 6व्या सामन्याचा टायमिंग शेड्यूल निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहिलं तर 6वा सामना आपल्याला 1:10 सुरू करायचा होता आणि आत्ता जर अगदी आपण पाहिलं तर 2:38 झालेले आहेत. यावरून आपण अंदाज लावू शकतो की आपण खूप उशीर करतोय आज. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. जेवढ्या टीम्स आज खेळत आहेत सगळ्या टीम्सला विनंती राहील, तुम्हाला जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वेळ वाचणं गरजेचं राहील. त्याचं कारण असं आहे, आपण बऱ्याच वेळा पाहतो की मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू झाली की त्यानंतर दुसरी मॅच होण्यासाठी वेळ लागला जातो. प्रेझिडेन्शियल बॉक्समध्ये वेळ लागला जातो, खेळाडू लवकर येत नाहीये किंवा त्याचबरोबर टॉससाठी कॅप्टन लवकर येत नाहीये. ह्या ज्या गोष्टी आहेत ना आपल्याला 1-2 मिनिटं खूप महत्वाची आहेत. गॅपमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल, वेळ वाचावा लागेल. तुम्ही म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये एका मॅचमध्ये जर आपण फिल्डिंगसाठी पहिल्या डावाला 1 मिनिट उशीर केला, दुसऱ्या डावात 1 मिनिट उशीर केला, टॉससाठी 2 मिनिटं उशीर केला, त्यानंतर आपण प्रेझेंटेशनसाठी जर 2 मिनिटं उशीर जर केला तर 6 मिनिटं जाणार आहेत आपले एका मॅचला. आपल्या मॅच किती आहेत 10 ते 12 मॅच. 12 मॅच जरी पकडल्या तरी जवळपास 1.25 ते 1.5 तास आपला एक्स्ट्रा जातोय. यावरून आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला 1-2 मिनिटं किती महत्वाचे आहेत. चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचलाय, 4 रन चौकार आहे. आपण तीच गोष्ट सातत्याने सांगतोय, वेळ सगळ्यात महत्वाची आणि वेळ वाचणं सुद्धा सगळ्यात गरजेचं राहणार आहे. करण कुमार डुकरेच्या बॅटमधून अगदी आपण पाहतोय अप्पर कट जो खेळला गेला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला जो पाहायला मिळालाय आणि या चौकाराच्या रूपाने धावफलक जर अगदी आपण पाहिला तर तो पुढे जाऊन पोहोचलेला आहे. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर आता 17 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना यावेळेस अगदी आपण पाहिले उंची खूप लांबी कमी पडली आणि झेल झाला. करण कुमार डुकरे किडीच्या रोपाने दुसरा धक्का बसला गेलाय. 17 थोडासा अंक हा खतरा ठरताना पाहायला मिळालाय. रायगड स्टार या टीमला बसलेला हा दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम गवारी याला मिळालेले यश. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल तो असेल आता तेजस. धाबरागाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय 17 धावसंख्येमध्ये दुसरा फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. 3 चेंडू शुभम गवारीने टाकले, 3 चेंडूमध्ये 5 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि 1 विकेट मिळवण्यात त्याला यश येताना पाहिलं. सगळ्यात मोठी विकेट होती करण कुमार डुकरे जो मॅचचा टर्निंग पण ठरू शकला असता.
यावेळेस परत एकदा चेंडू हवे, तिथे एफर्ट लागले होते परंतु त्या दरम्यान झेल सुटला गेलाय. खूप जबरदस्त प्रयत्न केला गेला होता. शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. या वातावरणाला अशांत करावं लागेल आणि वातावरण तेव्हाच अशांत होऊ शकतं ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मोठ्या मोठ्या फटक्यांची आतिषबाजी केली जाईल. स्वरूप याच्यावरती जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तेजस आणि स्वरूप हे दोन फलंदाज स्टार संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतायत. फुलटॉस आहे, गॅप मध्ये खेळलाय. स्वरूपच्या बॅट म्हणून चेंडू पोहोचेल सरळ सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला झाले सरळ सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक चौकार आलाय. 4 रन. बाउंड्रीज अगदी आपण पाहतोय सातत्याने आपल्याला ह्या बाउंड्रीज पाहायला मिळत आहेत. आपण निश्चितच अगदी खूप साऱ्या बाउंड्रीज निश्चितप्रमाणे आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय परंतु विकेट सुद्धा तितक्यात तोलामोलाच्या येत आहेत. हो हलक्या हाताने चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला गेला होता. तिथे क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. एक धाव येताना म्हणजे येईल एका धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावसंख्या असेल आता 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 सुरू झाले. अतुल क्षीरसागर आलाय गोलंदाज मार्कावरती. अतुल क्षीरसागर त्यावेळेस शरीरवेधक मारा आपल्याला जो पाहायला मिळाला. चेंडू आला डॉट. स्वरूपच्या बॅटमधून 2 चौकार आम्ही लागोपाठचे पाहिले होते. त्यानंतर एक डॉट बॉल येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. उजवादाने राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. स्विच हिटचा फटका. चेंडू पोचते सीमाच्या वर फरार. 4 रन चौकार. फुलटा चेंडू निश्चित प्रमाणात होतं आणि स्विच हिटचा फायदा घेत तिथे अगदी आपण बघतो चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवला. यावेळेस सालक्या तरी चेंडू अगदी खेळलेला आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एकच धाव असेल. एकाच धावासाठी समाधान मानले गेले. धावफलक वाढेल. धावफलक धावा संख्या असेल ती आता 32 धावा. $32 लॉस ऑफ 2. अतुल तयार आहे. उजवा हाताने मारा. राईट आर्म अराउंड दी विकेटचा मारा आहे. शरीरावरती येऊ दिला. शरीरापासून थोडासा दूरवरती ढकलला. एक धाव येईल. एक चेंडू बाकी राहिला या षटकातला तिसऱ्या षटकातला आणि धावफलकावर धाव संख्या आहे 33 धावा.
काल एका मॅचमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी पाहिल्या. 1.1 ओव्हर 11 धावा 1 विकेट, 2.2 ओव्हर 2 विकेट, त्याचबरोबर 22 रन. एकाच डावात आम्ही हे सगळे अंक पाहिले. इथे षटकाची वेळ समाप्ती, षटक क्रमांक संपले गेले. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 34 धावा 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर काल एका मॅचमध्ये अगदी आम्ही पाहिलं की 1.1 ओव्हरमध्ये 1 गाड्याच्या मोबाईलमध्ये 11 धावा सगळे 1-1 होते. त्याच इनिंगमध्ये 2 ओव्हर म्हणजे 2.2 ओव्हर 2 विकेट 22 धावा. त्याच मॅचमध्ये त्याच इनिंगमध्ये 3.3 षटकात 3 विकेट 33 धावा. पुढच्याच ओव्हरमध्ये 4.4 षटकात 4 गाड्यांच्या मुले 44 धावा. आणि तिथेच 5.5 मध्ये 5 बाद 55 सुद्धा आम्ही पाहिल्यात. हे काल एकाच मॅच मध्ये एकाच इनिंग मध्ये आम्हाला पाहायला मिळाले. आणि खरोखर घडलेलं आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण अंदाजे व्यक्त करतो की अंदाजे अजिबात नाही. या सगळ्या गोष्टी काल बऱ्याच जणांनी पाहिल्या. त्याच्याबद्दल नरेश सरांनी मी सातत्याने चर्चा करत होतो. आकड्यांचा खेळ आणि पुढे कंसात शब्द होता शोएब सर. यावेळेस जमिनीला समांतर फटका प्रमाणे तो खेळला. एक सिंगल येताना आपल्याला जे पाहायला मिळाले, सिंगलच्या रूपाने आपल्याला 35 14 षटक सुरू झालं. शेफ सर एक गोष्ट तितकीच खरी की असं पण म्हटलं जातं की ज्यांना जगात कळतात आकडे त्यांचं कुणीच करीत नाही वाकडे. आकडे कळणं गरजेचं. हा शब्द याच्यासाठी वापरला गेला की तुमचं शिक्षण होत असताना तुम्हाला अंकांची माहिती असणं गरजेचं आहे. युपीएससी एमपीएससीची एक्झाम तुम्ही देता त्यावेळेस तुम्हाला काही काही गोष्टींचा इतिहास विचारत होतो. तो दिनांक, ते साल, कुणी काय केलं, ह्या जो इतिहास आहे हा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. तिथं आयुष्यामध्ये फायदा होतो. बाकी कुणी कसं त्याचा अर्थ घेतला असेल त्याचं त्याने पद्धती. ते आपण म्हणतो ना की चांगली चांगली पुस्तकं वाचली की कोणापुढे नतमस्तक व्हावं लागत नाही. हा त्यातला एक प्रकार आहे. पण प्रश्न शिक्षण वाघिणीचं दूध आहे घेतलं की मग माणूस गुरगुरणारच. पण गुरगुरण्यासाठी अगदी आपण पाहतो की त्या ताकदीचं शिक्षण सुद्धा मिळावं लागतं. आणि ते सचिन डोळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीत मिळतंय. म्हणून ही पॉवर सगळ्या आमच्या मित्रपरिवाराची. एनर्जी आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर, प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक प्रकारचा ताजेतावानापणा आहे. कारण या अकॅडमीत शिकत असताना मला बरंच काही, फक्त शिक्षण नाही, आयुष्याला पूरक काय आहे ह्या गोष्टी शिकवल्या जातात. सेल्फ कॉन्फिडन्स काय असतो आयुष्यामध्ये. एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही जर पराभवाला सामोरे जात असाल तर त्या विजयाच्या दिशेने आगेकूच कशी करायची. जीवन जगायला आलात ना तर जगाच, मागे हटायचं नाही. यावेळेचा चेंडू खूप चांगला आहे. परत एकदा डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक अगदी संत. रायगड स्टार हा संघ कालपर्यंत ज्या ज्या त्यांच्या फॅन फॉलोने पाहिला असेल, ज्या ज्या प्रेक्षकांनी पाहिला असेल, तो व्यक्ती चर्चा करते तो रायगड स्टार संघ आहे का जो काल आम्ही पाहिलाय. आज कालचा रायगड स्टार आज पाहायला मिळत नाहीये. ज्या ताकदीने त्यांची कामगिरी काल झाली आज तशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळत नाही. व्हाईट बॉल आलाय. हा प्रकार धावसंख्या अगदी आपण पाहतोय ती असेल आता 37, लॉस ऑफ 2 विकेट. 37 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. कालच्या सामन्यातला हिरो आहे स्वरूप. आता सुद्धा 9 चेंडूमध्ये 16 धावा स्वरूपच्या आहेत. यावेळेस स्पर्धेचा जिल्ह्यात समांतर फटका जर खेळलाय. क्षेत्ररक्षक दुर्गुण चेंडूवरती येईल. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धावफलक 38 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. एक चेंडू बाकी राहिला चौथ्या षटकातला. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे या स्पर्धेमध्ये. अगदी आपण पाहतो 2 टीम्स अतिशय पॉवरफुल आहे. रायगड स्टार आहे, त्याचबरोबर पुरंदर किंग अतुल क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर किंग खेळतोय. तर करण कुमार डुकरे यांच्या नेतृत्वाखाली रायगड स्टार संघ खेळतोय. फुलटॉस होता, फाईन लेगला पाठवलाय, सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. 4 ओव्हर या ठिकाणी संपल्या जातील.
या चौकाराच्या पद्धतीने या 4 धावसंख्येने धावसंख्येत झाली वाढ. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं तर असेल तो आता 42 42 लॉस ऑफ 2 इन 4th ओव्हर कंप्लीट. चर्चा आहे कोणाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा, चर्चा होणं गरजेचं आहे. आणि मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो की जो जो मित्रपरिवार आयुष्य जगतो ना, कधी कधी 10-10 12-12 वर्षाचे मित्र असतात. कुणीतरी काहीतरी कोणाला तरी सांगतं किंवा एखादी गोष्ट मनाला खटकते आणि मग 6 महिने झाले, वर्ष झालं, कुणी कोणाशी बोलत नाही. 12-12 13-13 वर्षाचे मित्र 6-6 महिने वर्षभर बोलत नाही. बोला. मी चर्चा या गोष्टीवरून सांगतोय, बोलले तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. अबोला पकडू नका. बरेच जण विचार करता की नाही बोलला आणि मग एक दिवस असं काही घडत नाही. बी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. जगणारे आपण सगळे. मिड विकेटला चेंडू निश्चित प्रमाणात पोहोचला जाईल. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. तिथे एक धाव तर येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. प्रकार धावसंख्या असेल ते आता 43. हर्षद कनेरकर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. हर्षद कनेरकर गोलंदाजी मार्कवरती येतोय. अहिल्यानगर ती श्रीगोंदा तालुक्याला, श्रीगोंदा शहराला बिलॉंग करणारा खेळाडू जो गोलंदाजी मार्कवरती. तेजस यावेळेस अगदी आपण पाहतोय तेजसच्या बॅटमधून अप्पर कट चेंडू पोहोचेल सीमार्शाच्या बाहेर फरार. स्वर्गशी विशाल वसंत कांबळे यांच्या गॅलरी जवळ आलेला खणखणीत असा चौकार. 4 रन. म्हणजे सिक्युरिटी फोर्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारची कामगिरी करते. उजव्या बाहेरचा चेंडू अगदी आपण पाहिला जो खेळला गेला होता, जिथे क्षेत्ररक्षक नव्हता, खाली जागेवरती रिकाम्या प्लॉट वरती खाली क्षेत्रामध्ये हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे सिक्युरिटी सुद्धा खूप जबरदस्त कामगिरी करते. प्रत्येकाला जागा आपली दिलेली. पण एक भाग्यवान माणूस आहे. तो भाग्यवान माणूस कोण ते पण सांगेल सिक्युरिटी फोर्स मध्ये. यावेळेस अगदी आपण पाहिलं चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल झाला. तेजस शिंदेची खेळी आली संपुष्टात. राकेश चव्हाणने घेतलेला झेल धक्का क्रमांक 3. मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. 3री विकेट येते रायगड स्टार संघाची. 5वं षटक चालू असताना अभिषेक चव्हाणने घेतलेला झेल बॅकफुटला सरकत अगदी चेंडू खेळला गेला होता. चांगला असा झेल झाला. बॅटर मैदानाच्या तुरे सूरजला आपण पाहणार आहे. सिक्युरिटी फोर्स मध्ये एक व्यक्ती मात्र जी आहे ना, ती व्यक्ती भाग्यशाली आहे. बरेच विकेट अशी कोणती व्यक्ती आहे? अरे ज्या महाराजांनी आमचं रक्षण केलं त्या महाराजांच्या पुतळ्याचं रक्षण त्याच्या नशिबी आले. तिथे चेंडू जाऊ द्यायचा नाही, जिथे डेकोरेशन केलं त्याला धक्का लागून द्यायचा नाही. ते नशिबवान आहेत. तिथं महाराजांची सेवा त्यांना करण्याला मिळाली. तो नशिबवान व्यक्ती आहे. इथे मात्र काय घडलं आपण पाहू. इथे फलंदाज होईल बाद. क्लीन बोल्ड. सूरज राजपूत हा सूर्य उगवला कधी आणि मावळला कधी कळलंच नाही. या सूर्याला आल्या आल्या ग्रहण लागलं आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. बॅटर मैदानाच्या तुरे सूरजच्या जागेवर. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू हवे झेल झाला आणि इथे विकेट हॅट्रिक कंप्लीट. सागर रासकरने घेतलेला झेल उमेश गाडेकर आला होता, तो सुद्धा बाद झालाय. हर्षद कनेरकर याने घेतलेल्या या लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 विकेट.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू आता आवी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो जो पोहोचला गेलाय 3 चेंडूवरती 3 विकेट आल्या चौथी येणार का प्रश्नचिन्ह आहे आणि इथे इथे अगदी आपण पाहतोय वाचलाय बचवलाय नशीब बलबत्तरीत फलंदाजाचं एक साऊंड आला तर सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून वाचला गेलाय फलंदाज असं म्हटलं तरी हरकत नाही स्टँडच्या अगदी जवळून चिडून इच्छेप्रमाणे जाताना पाहायला मिळालंय आणि ही गोष्ट सातत्याने आता हर्षदच्या मनामध्ये बेसणं काश थोडा नजदीक होता अजून थोडा जवळ असतात तर कदाचित माझ्या खात्यावर अजून 1 विकेट नोंदवली गेली असती अभि वाचला गेलाय षटकाची वेळ समाप्ती 5 ओव्हर कंप्लीट झाल्यात 5 बाद 47 धावा दापाल करते आपल्याला फक्त 5च धावा त्यांनी या ठिकाणी खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळाल्या चला देवगिरी आणि जंजिरा कॅप्टन टॉसला चला एकदा नाव घेतलं की कॅप्टनला परत सूचना केली जाणार नाही देवगिरी आणि जंजिरा शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे चेंडू येते डॉट देवगिरी आणि जंजिरा देवगिरी टीम पलीकडे बसली आहे ना कॅप्टन अजय पुराणिक आणि योगेश भवरे चला अजय सर योगेश सर टॉस साठी चला सुदर्शन केदार सर मला असं वाटलं होतं की कदाचित कॅप्टन म्हणतील आमचा टॉस करा सर आमची मॅच आहे शेवटच्या षटकातील अजूनही 4 चेंडू याचे बाकी राहिलेले आहेत यावेळेस अगदी आपण पाहतोय समोरंजक कक्षाच्या समोर आलेला हा सूर्यप्रकाशचा चौकार 4 रन सूर्य फटकाय स्वरूपच्या बॅट मधून आधी हा चौकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय टाइम आउट सर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल टाइम आउट 3 चेंडूसाठी एक क्षेत्ररक्षक घ्यावा लागेल जर वाईट बॉल नो बॉल नाही पडला तर 3च चेंडू गोलंदाज तयार आहे स्वरूपसाठी आकाश साळुंके यावेळेस स्वरूपच्या बॅट म्हणून लॉंगॉलला चेंडू खेळला क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला चेंडू खाली झेल झाला स्वरूपची खेळी आले संपुष्टात आणि स्वरूप होईल या ठिकाणी बाद हर्षदने घेतलेला एक चांगला असा झेल धक्का क्रमांक 6 51 धावा धावपाल करतेत 15 चेंडूमध्ये 22 धावसंख्येची खेळी पाहायला मिळाली इथे स्वरूप याची त्याचं कौतुक करावं लागेल चला टॉस बॉक्स मध्ये चला बोथ कॅप्टन शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडू बाकी यावेळेस की आपण खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक खूप चांगले झाले हवा वाचवल्या जात आहेत 3 धावा कम से कम 2 ते 3 धावा वाचवल्या गेलेल्या आहेत आणि इथं एका धावासाठी समाधान मानलं लागले एक चेंडू बाकी राहिले 52 धावा आहेत 6 गाड्यांच्या मोबाईलमध्ये रायगड स्टार संघ आहे सो इथे कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय सामना क्रमांक 6 आपण पाहू सामना क्रमांक 7चा नाणेफेक याच्यानंतर होणार आहे हे शेवटचं षटक शेवटचा चेंडू क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि तिथे 2 धावा जिथे 1 होती तिथे 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक धावसंख्या 54 आहे 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावफलक आपल्याला या ठिकाणी जो पाहायला मिळतोय पहिला डाव रायगड स्टार संघाचा संपला गेलाय या संघाने
36 चेंडूमध्ये 6 ओव्हरमध्ये 54 धावा बनवल्या 6 गड्यांच्या मोबाईलमध्ये आणि 55 धावा संख्येचं लक्ष पुरंदर किंग या संघाच्या समोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला डाव तर संपलाय, दुसऱ्या डावाची सुरुवात होईल, पण तत्पूर्वी आपल्या समवेत आता टॉसबॉक्स मध्ये जोडले जात आहेत कॅमेरामन विशाल यांच्या बरोबर कॉमेंटेटर मनीष पाटील सर यांच्याकडे आपण जाऊया. थँक्यू. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आपण करूया टॉस. मी आदरणीय प्रतीक भैया वारे आपण आज निवेदन करतो आपण टॉससाठी यायचं. आपल्या शुभसन आणि विकेटची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 2 कॅप्टन्स रेडी आहेत, जंजिरा फायटर्स आणि देवगिरी ब्लास्टर्स. तर प्रतीक भैया वारे आपण या. आपल्या शुभसन आणि विकेटचा कौल केला जाणार आहे आणि दोन्ही कॅप्टन्स आता शेवटचा सामना खेळता. आय गेस तुमचे 2 बाकी आहेत. तुमचे किती? तुमचा शेवटचा बाकी आहे. म्हणजे देवगिरी ब्लास्टर्स तर पूर्णपणे ताकद लावेल हा सामना जिंकण्यासाठी, नो डाऊट अबाउट इट. अजय तर काय सोडणार नाही सामन्याला. तर टॉस होतोय टेल हेड. चला कॉल कोण देतोय? अजय कॉल देईल. प्रतीक भैया वाऱ्यांच्या शुभ टॉस. टेल इज अ कॉल अँड टेल इट इज. नाणेफेक जिंकलेली आहे टीम जंजिरा फायटर्सने. अजय निर्णय काय असेल? सर आम्ही पहिली बॉलिंग करू. आतापर्यंत कधी या शृंखलेमध्ये नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली आहेस का? हो सर, काल शेवटच्या मॅचला निवडली होती. त्यामध्ये आम्ही थोडं पराभव झाला, पण शेवटी 6 बॉल 23ला शुभम पाटील छानच खेळला होता. त्याच्यामुळे ती मॅच आम्ही हरल्याचं आम्हाला वाटलं नाही, कारण तो प्लेअरच चांगला आहे. ऋषी कसा खेळला आज? मस्त. ऋषीकडनं ज्या अपेक्षा होत्या पहिल्यापासून त्याने आज पूर्ण केल्या. फिल्डिंगमध्ये तो अफलातूनच आहे, पण त्याची बॅटिंग जी दिसत नव्हती ती दिसून आली या मॅचला. 2 मॅचेस तुमच्या बाकी आहेत, तर अजून जो पर्याय वापरला नाही तो या संघात पाहायला मिळेल का? नाही, पर्याय म्हणजे सेमच आम्ही स्कॉट आणि सेमच लाईन बघून राहील, त्यात काही चेंजेस नसतील. आम्ही जेवढा तर मॅच खेळलो फक्त 1 मॅच खराब खेळलो, 1 मॅच टॉसमुळे हरलो आणि 1 मॅच शुभम पाटील चांगला खेळला म्हणून आम्ही हरलो. ॲक्च्युली तसं आम्ही चांगलं खेळलो मला तर वाटतं. देवगिरी ब्लास्टर्स फलंदाजी करायची आहे, काय सांगाल निर्णयाबद्दल? काय मत? आम्हाला पण फर्स्ट बॅटिंगच करायची होती, म्हणून निर्णयाचा काही फरक पडणार नाही आम्हाला. मग 3 आकडी धावफलक आम्ही 6 षटकात पाहू शकतो का? आम्ही प्रयत्न करणार आहे, कारण की आम्हाला रन रेटने मॅच जिंकायची आहे, तरच आमचं कॅल्क्युलेशन बसणार आहे. तर आम्ही नक्की जास्तीत जास्त रन करून कमीत कमी रनमध्ये अडवण्याचा प्रयत्न करणार. सचिन के भोसले, सचिन भोसले आणि योगेश बहुरे या तिघांना तुमचा मेसेज काय असेल ॲज अ कॅप्टन? सचिन भोसले, सचिन के भोसले आणि योगेश आणि कोकाटे सर या तिघांना बॉलिंग आणि बॅटिंगला जास्तीत जास्त रन करा आणि जसे खेळत आले 7 मॅच तसाच परफॉर्मन्स करा. त्यांनी बेस्टच दिले. अजून जेवढं होऊ शकेल तेवढं या शेवटचा सामना आहे, तर जेवढं होईल तेवढं बेस्ट द्या. ऑल द बेस्ट फॉर इट. तर नाणेफेक जिंकलेले आहे जंजिरा फायटर्स. नाणेफेक जिंकू क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. देवगिरी ब्लास्टर्सला करायची फलंदाजी. दोन्ही संघात देऊया शुभेच्छा. पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जाऊया. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना रिझवण्यासाठी सज्ज आहेत उत्तम सावंत सर. आपण आहात प्रथम स्पोर्ट्स मॅनेजमेंट तसेच सचिन रवळेस मॅट्स आणि यूट्यूब चॅनलवर पाहतोय प्रहार प्रीमियर लीग सीझन 13. थँक्यू सर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रात आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. यही सामन्याची उत्कंठा आपल्या सर्वांनाच आहे, कारण का आता आज ग्रुपमध्ये आपण पाहिलं तर प्रचंड हालचाली आपण पाहतोय. काही संघ वरती येतात, काही संघ खाली येत आहेत, काही संघ आपण पाहिलं तर मिडलमध्ये पाहायला मिळत आहेत, तर काही संघ फारच खालच्या स्तरावरती आपण पाहिलं तर काही पोझिशनला आपण पाहतोय. पोझिशन चेंज होत आहेत संघांच्या. आपण पाहिलं तर टीमच्या पोझिशनमध्ये भरपूर काही चेंजेस आणि बदल आपण पाहतो. 1 ते 10 टीम आपण पाहतो. प्रत्येक संघाला 8 मॅच या प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वात इथे मात्र खेळायचे. प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहे आणि प्रत्येक जण इथे आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. मागील डावाच्या हायलाइट्स आपण पाहतोय स्क्रीनवरती देखील इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरत होते. टार्गेट देखील आपण पाहिलं तर इथे सेट केलेलं आहे. नवसंख्येचा पाठला करायचं, बनवलं 54 आणि बनवायच्या 55 धावा. पहिले षटक करण्यासाठी गोलंदाज. पहिलाच बॉल आणि तिथे पकडली कॅच. पकडला झेल. सुंदर कॅच. काय कॅच तिथे आपण पाहिलं तर पकडलाय. विकेट गमावली जाते पुरंदर किंग संघाच्या आणि करण कुमार डुकरे हा विकेट टेकर गोलंदाज आहे. त्याचा जन्मच विकेट घेण्यासाठी झालाय की काय, आणि पहिल्याच बॉलवरती तो इथे मिळवतोय विकेट आणि फलंदाजाला करतोय आउट बाद. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळतोय. प्रत्येक षटकाची सुरुवात तुम्ही पाहिली असेल प्रत्येक मॅच मध्ये करण कुमार डुकरे या गोलंदाजानं विकेट न केलेला आहे.
विकेट घेणं त्याच्या रक्तात आहे, जिंकणं त्याच्या रक्तात आहे. आज पुन्हा एकदा विकेटसाठी हा विकेट टेकर गोलंदाज तो इथे आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगावचा खेळाडू, परंतु MPSC स्टुडंट म्हणून आपण पाहिलं तर स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय. सचिन सरांच्या मार्गदर्शनाखाली हा विद्यार्थी आपल्याला या स्पर्धेत क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो आणि काय कमालीची गोलंदाजी तो इथे सातत्यानं करतोय. इन ऍक्शन आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहू शकाल. करण कुमार डुकरे, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सावरगावचा एक तेजपुंज तारा, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळते. तर बॅटिंग साठी येत आहेत न्यू बॅटर सागर यादव. इथे मिड विकेटला खेळलाय, मोठा फटका, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक येईल परंतु चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि दुसऱ्या चेंडूवरती जसं तसं प्रत्युत्तर इथे आपण पाहिलं तर दिला ते आणि चेंडू मात्र जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकाल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. ऑनफिल्ड अंपायर आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे आपण पाहिलं तर इथे रेफर करतायत. रिव्ह्यू आपण पाहिलं तर अंपायर रिव्ह्यू तो मात्र इथे घेतलेला आहे, चेक केला जाते. फ्रंट फूट देखील आपण पाहिलं ते चेक केला जातो आणि तिथे काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. निर्णय तिसऱ्या पंचांकडनं ऑनफिल्ड पंचांकडे येईल आणि तिथून ज्यावेळेस पंच निर्णय कळवतील त्यावेळेस त्या निर्णयाची उद्घोषणा आपल्यापर्यंत होईल. महत्वपूर्ण काय डिसिजन आपण पाहतो, निर्णय आपण पाहत असतो. छोट्या छोट्या चुका देखील आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे होताना पाहायला मिळत असतात. करण कुमार डुकरेनं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा फटका तो मात्र इथे खेळला गेलाय. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय पॉइंटच्या टोक्यावरतून आणखीन एक सुंदर फटका आणि चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. धावा मिळतात 4. या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपलकोते आकडे आपण पाहिलं तर बदलत आहेत. टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर आपण पाहतोय. एक विकेट आली परंतु त्यानंतर एक षटकार चौकार आलाय. म्हणजे सुरुवात देखील पुरंदर किंग संघाचे आपण पाहिलं तर कमालीची होताना पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना एक मोठं टार्गेट ठेवलंय आणि त्याचा पाठलाग करते आपण पाहिलं तर पुरंदर किंग संघ. रायगड स्टारच्या विरुद्ध आपण पाहतोय 33 चेंडू 45 धावांची गरज. स्लोअर वन चेंडू होता, कमी गतीने टाकला, व्हेरिएशन आणि सागर यादवला चेंडू समजू शकला नाही. क्लीन बॉल केले, विकेट मिळवतोय गोलंदाज करण कुमार डुकरे. 2 विकेट त्यानं इथे आपण पाहिलं तर मिळवल्यात. 2 बॅटर आणि 2 फलंदाजांना त्याने इथे आपण पाहिलं तर बाद केलेत. अतुल क्षीरसागर आणि त्या पाठोपाठ सागर यादव 2 महत्वाचे बॅटर पुरंदर किंग संघाचे इथे मात्र होत आहेत आउट बाद. धावसंख्या आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते 2 गडी बाद 10 धावा धावपलक होत आहेत. पहिले षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. पुरंदर किंग्स हा संघ आपण पाहिलं तर इथे बॅटिंग करताना आपण पाहतोय. करण डुकरे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. सचिन डोळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमी प्रेझेंट आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग 2025चं 13वं पर्व. त्यातच काही सर्व आणि या स्पर्धेचा तुम्हा सर्वांना प्रचंड मोठा गर्व. 13व्या पर्वातील स्पर्धा आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग एक सुंदर आयोजन नियोजन. गोलंदाज करण समोर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेऊन चेंडू अडवला जातोय पॉइंटला. तोपर्यंत एक सिंगल येते, एक चोरटी धाव येते आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपलकोती बनवल्या जात आहेत. 5 चेंडू टाकलेत, 2 गडी बाद 11 धावा. 11 रन लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी बाद 11 धावा. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं मैदान ते सुरू आहेत. प्रयत्न एकच असेल गोलंदाज करणचा की हा डॉट बॉल इथे तो करेल का, कारण का पहिल्या षटकात काही धावा आल्यात. एक षटकार एक चौकार देखील आपण पाहिलं. 2 विकेट आपण पाहिलं, एक सिंगल आपण पाहिली.
त्यामुळे 5 चेंडू आतापर्यंत अतिशय कमालीचे हाताळलेत. करण रन रेट 13.20 आपण पाहतोय. 31 चेंडू 44ची गरज. परफेक्ट यॉर्कर होता, टोक रशिंग यॉर्कर, परंतु पंच तिथे कळवतायत फलंदाज नॉट आउट आहे, फलंदाज सुरक्षित आहे. बॅटची एज घेऊन चेंडू आपण पाहिले तर पाठीमागे येतोय. पहिल्या षटकाची वेळ समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 11 धावा. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर समाप्त होते. करण डुकरेच्या षटकात 11 धावा आल्या. 2 मोठे फटके आपण पाहिले सागर यादव यांच्या बॅटमधून. 1 षटकार 1 चौकार देखील आपण पाहिलं. पहिलं षटक संपेल आणि धावसंख्या 2 गडी बाद 11 धावा. 55 धावांचा पाठलाग सुरू आहे. प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व आपण पाहतोय. अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. सिंहगड कॉलेज इन्स्टिट्यूटचं आपण पाहिलं तर क्रिकेटचे सुंदर मैदान अगदी क्रिकेटसाठी वरदान ठरलेलं आहे. अगदी अखिल भारतीय स्तरावरचे तारे सितारे रती महारथ या मैदानावरती क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्यापासून पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे काही हाफ आपण पाहणार आहोत सकाळच्या सत्रामध्ये. त्यानंतर ऑल इंडिया ओपन गटातील खेळाडू देखील या स्पर्धेत आपण खेळताना पाहणार आहोत. 3 फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं मोठं व्यासपीठ, त्याचबरोबर पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून एरिया वाईज टीमसाठी एक फॉर्मॅट आपण पाहतोय आणि ऑल इंडिया ओपन ग्रँड टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट हा देखील एक फॉर्मॅट आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 2 गडी बाद 12. विवेक नकाते आलेत आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येते. 29 चेंडू आणि बनवायच्या 43 आक्रमण करावं लागतील. पुरंदर किंग संघाला हा सामना फार महत्वाचा आहे. टॉप ऑर्डरच्या 2 विकेट इथे आपण पाहिले तर गमवल्यात. सलामी लावले बॅटर अतुल बाद होत आहेत. ऑनडाऊन लावले सागर बाद होत आहेत. परंतु अजूनही शुभम आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुरंदर किंग संघाच्या बऱ्याचशा काय जिम्मेदारी जोडीवरती असतील. इथे टप्पा पडतोय. चेंडू विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहिले तर टाकला जातोय. वेलकम बॅक, गुड कम बॅक, चांगलं पुनरागमन, चांगलं वापसी आपण पाहतोय. पुरंदर किंग संघाच्या विरुद्ध रायगड स्टार्स हाही संघ आपण पाहिले तर करतोय. कोणता संघ या मॅच मध्ये विजेता होईल ते फार महत्वाचं ठरेल. जो जिंकणार आहे तो ग्रुपमध्ये हालचाल मचवणार आहे. त्यावेळेचा चेंडूचा शपलून खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील, लाऊड अपील. पंच आपल्या निर्णय तटस्थ आहे, ठाम आहे. आता प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला अपील पाहायला मिळतील. प्रत्येक चेंडूवरती जोश, जल्लोष, आनंद, उत्साह आणि पंचांकडे दाद मागितली जाईल. कारण का पंच देखील अतिशय कर्तव्यदक्ष आहेत, अतिशय तटस्थ आहेत, ठाम आहेत. अक्षय निर्मळ सरांच्या नेतृत्वाखाली या पांड्याला आपण पाहतोय. स्वतः अक्षय निर्मळ सर मुख्य पंचांच्या भूमिकेत आहे. समित जोशी सर आहेत, अक्षय मुरमुरे सर आहेत, सिकंदर कामटे सरांना आपण पाहिलं, शुभम गाडे सरांना आपण पाहिलं. या स्पर्धेत या 5 पंचांना आतापर्यंत आपण काम करताना पाहिलेलं आहे. अजून अनेक अंपायर्स या स्पर्धेशी आपण पाहिलं तर सोडले जातील. उद्यापासून पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे हाफ आहे. ग्रँड टेनिस बॉल क्रिकेट ऑल इंडिया ओपन अखिल भारतीय स्तरावरचे खेळाडू या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतील आणि सगळं थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवते. प्रथम स्पोर्ट्स आणि मीडियाची टीम कॅपमध्ये खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक फार दूरवरती राहतील. दोघांच्या मधून चेंडू फरार, सीमारेषा पार, धावा मिळतात 4. बरोबर 400 चौकार इथे आपण पाहिलं तर कंप्लीट होत आहेत. प्रहार प्रीमियर लीगच्या 13व्या पर्वात आतापर्यंत 400 चौकारचा टप्पा तो मात्र इथे पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 400वा चौकार खेळताना फलंदाज इथे आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आकाश साळुंके यांच्या बॅटमधून 400 क्रमांकाचा चौकार तो मात्र खेळला गेलाय. रेकॉर्ड इथे आपण पाहिलं तर नक्कीच या रेकॉर्डची नोंद होईल. हे रेकॉर्ड इथे आपण पाहिलं तर जपले जातील. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 17, आकाश 4 चेंडू 6, शुभम 4 चेंडू 1, तर रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतो 9.50. रिक्वायर्ड रन रेट इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकात 11 धावा आल्या. या षटकात फक्त 6 धावा आल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 17, 24 चेंडू आणि बनवायच्या 38 धावा. 1-2 मोठे फटके प्रति षटका मागे पाहिजे. एखादा षटकार, एखादा चौकार. संघाला जर सामना जिंकायचा असेल, पुरंदर किंग्ज या टीमला आपण पाहिलं तर इथे बाची मारायची असेल तर प्रयत्न मात्र करावे लागतील.
2 गडी बाद 17. तिसरे षटक आपण पाहिलं तर सुरू होते. रिक्वायर्ड रन रेट 9.50. 24 चेंडू आणि 38 धावांची गरज. धावा बनवाव्या लागतील पुरंदर किंग संघाला जर या मॅच मध्ये आपला या स्पर्धेत आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल. त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मॅच आहे. टीम पुरंदर किंग साठी जिंकणं आणि जिंकणं एकच पर्याय त्या टीम समोर आहे. फुल टॉस चेंडू होता. स्क्वेअर लेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर तिथे तैनात आहे. चेंडूला अडवत आहेत. फेकी करतायत तोपर्यंत एक सिंगल येते. पॉवर प्लेची 2 षटके संपलीत आणि आता फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळते. डावकुरेतीचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणात देखील छोटे मोठे चेंजेस आणि फेरबदल देखील आपण पाहिले तर इथे केले जात आहेत. रायगड स्टारच्या विरुद्ध पुरंदर किंग्ज ही टीम आपण इथे मैदानात पाहतोय. स्ट्राईक ऑन आकाश, नॉन स्ट्राईकला शुभम. आकाशच्या बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल होता. विकेट किपरच्या हातात येतोय आणि तिथे एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. विवेक नकाती वेस्टर्नच्या पाठीमागे आपण पाहिलं तर चेंडूला फील्ड करतात. चेंडूला अडवत आहेत. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. गोलंदाज तेजस शिंदे. इथे पुन्हा एकदा तेजस वेगावरती स्वार होतोय. अचूकता योग्य टप्पा आणि टप्प्याला पकडून पकडून गोलंदाजी तो मात्र करतोय. पंच कळवतात लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते. तेजसला आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्क होती. षटक क्रमांक इथे आपण पाहिले तर तो करतोय. संघासाठी एक महत्वपूर्ण षटक तेजसचं देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. धावफलक होता आणि स्कोर कार्ड होती धावा. 2 गडी बाद 19 धावा. तेजसला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्क होती. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कृषी गावचा खेळाडू. प्रयत्न एकच आहे, उभरता यंग टॅलेंट आहे आणि त्याचे टॅलेंट इथे मैदान ते त्याला दाखवायचे. यावेळेस मात्र समोर खेळला, हवेत उडवलाय. चेंडून उंची घेतली, लांबी घेतली नाही. क्षेत्ररक्षक तैनात, पकडतोय कॅच. करण कुमार डुकरे टेकन, व्हेरी गुड कॅच, ब्रिलियंट कॉट. आणि फलंदाज इथे आपण पाहिलं तर बाद होतोय. धक्का क्रमांक 3 पुरंदर किंग संघाला. न्यू बॅटर आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. गोविंद जाधव बॅटिंगसाठी आपण पाहतोय. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सरोळा त्यांचं गाव. आणि या स्पर्धेत आपण पाहिलं तर आपल्याला नक्कीच मैदान ते खेळताना पाहायला मिळत आहेत. गोविंद जाधव एक अतिशय उच्च दर्जाचे उद्योजक म्हणून आपण सातत्यानं पाहतोय. बिझनेसमॅन म्हणून या स्पर्धेत आपण पाहिले तर खेळतायत. आणि सातत्यानं श्री सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी देखील आपण पाहिलं तर मार्गदर्शन घेतलेलं आहे. त्यांनी देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेत आपण पाहिलं तर आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहतो 19 धावा धावफलक होत आहेत. 3 गडी बाद. तिसरे षटक सुरू आहे. 20 चेंडू 36. ओव्हरपीच चेंडू होता, समोर उडवलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तोच, परंतु चेंडू पकडण्याची शैली आता वेगळी आहे. झेल टिपण्याची जी काही पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आपण पाहतोय. कारण का त्याने पोझिशन घेतली होती, गुडघा टेकवला होता, एक पाय पुढे टाकला होता आणि शेवटपर्यंत बॉलवरती बारकाईने नजर होती. करण कुमार डुकरे टेकन, व्हेरी गुड कॅच. अनदर विकेट गॉन. अजून एक सुंदर झेल आणि त्याचा ऍक्शन रिप्ले आपल्या समोर आहे. करण डुकरे काय कमालीचा झेल तिथे आपण पाहिलं तर टिपतो आणि विकेट मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तेजस शिंदेला. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कृषीचा गोलंदाज तेजस, परंतु तेजसनं आज आपल्या नावाला साजेसा खेळ या मॅच मध्ये इथे मैदान केलेला आहे. गोलंदाजी कमालीची आहे, गोलंदाजी धम्माल आहे आणि गोलंदाजीतून तो इथे बेमिसाल कामगिरी करतोय गोलंदाज तेजस शिंदे. ऑन हॅट्रिक बॉल, विकेट हॅट्रिकची संधी आहे. 5 चेंडू त्याने टाकलेत, अवघी खर्च केली 1च धाव आणि विकेट मिळाला 2. हॅट्रिक बॉल गोलंदाज तेजस शिंदे. विकेट किपर युवराज नकाते, विवेक नकाते चेंडूला अडवत आहेत इस्टनच्या पाठीमागे आणि तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. षटकाची होते समाप्ती. तेजसचं कौतुक कराल तितकं कमी. या षटकात फक्त 1च धाव आली आणि 2 विकेट तेजस शिंदेने आपल्या संघाला मिळून दिल्यात. रायगड स्टार्सला तर पुरंदर किंग पुन्हा एकदा अडचणीत येतोय. रिक्वायर्ड रन रेट आता वाढलाय. 18 चेंडू आणि बनवायच्या 36 धावा. 18 चेंडू 36. शेवटच्या 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 36 धावा. बनवल्या जातील का रोखल्या जातील ते देखील आपण पाहणार आहोत.
रायगड स्टार्स की पुरंदर किंग्ज या मॅच मध्ये बाजी मारतील ते देखील आपल्याला इथे मैदानावरती पाहायचे. प्रहार प्रीमियर लीगचं 13वं पर्व आपण पाहतोय. अतिशय सुंदर मॅनेजमेंट, सुंदर आयोजन नियोजन, सुंदर लाईव्ह प्रेक्षेपण आणि सगळ्या गोष्टींचं आपण पाहिलं तर अगदी बारीक सारी गोष्टींची दखल घेत केलं गेलं हे सुंदर नेत्रदीपक देखणं देदीप्यमान सोहळा तो मात्र इथे आपण पाहतो. याची दे याची डोळा टेनिस बॉल क्रिकेटचा कुंभमेळा प्रहार प्रीमियर लीग उद्यापासून द ग्रँड टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट ऑल इंडिया ओपन प्रहार प्रीमियर लीगचा थरार तोही आपण त्याही फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या काही टीम आपण पाहतोय. एरिया वाईज गटातून या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल होता ऑप्शनच्या थोडंसं बाहेर रूम दिलाय. वाईडलाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अमोल दशपुते साहेब येत आहेत गोलंदाजीच्या मार्क आणि पहिला डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये करतायत. शेवटचे 17 चेंडू आणि बनवायच्या आत 36 धावा. 17 चेंडू 36 विजयाचे समीकरण. दुपारचं सत्र आपण पाहतोय. थोडंफार कडाक्याचं ऊन आपल्याला मैदानात जाणवतोय. ऊन सावल्यांचा खेळ आपण सातत्यानं पाहतोय. अमोल यांचा चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. कॅप आहे परंतु क्षेत्ररक्षक घेतो आणि पायानं अडवलाय. चेंडू फेकायची गरज लागली नाही त्यानं थेट अमोल यांच्याकडे पायानं पाठवलाय. म्हणजे क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलचे प्रात्यक्षिक तिथे आपल्याला पाहायला मिळते. जरूर तो खेळाडू फुटबॉल चांगला खेळत असावा आणि त्यानं इथे ते दाखवून दिलेलं आहे. आणि क्रिकेट हा असाच खेळ आहे. जर तुमच्याकडे अचूक नियम असेल तुम्ही एष्ट्या उडू शकता. फुटबॉलचं प्रात्यक्षिक असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करू शकता. इथे आपण पाहतोय एस्टेनच्या पाठीमागे चेंडू अडवलाय. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फांडेक चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. चेंडूला अडवतायत चेंडूला स्टॉप करतायत. तोपर्यंत अतिरिक्त अवांतर 22च्या रूपाने काही धावा येत आहेत. धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्ड होती 22 धावा. 4 कडी बाद 22. चौथं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. कारण रन आता फार कमी झालाय. रिक्वायर्ड रन त्या तुलनेत वाढताना पाहायला मिळतोय. 16 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. बॅटच्या आतील काढा घेऊन चेंडू लॉंग लेगला आलाय. कॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड वेगवान चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार. धावा मिळतात 4. 26 धावा देखील आपण पाहिलं तर धावपल होत आहेत. आकडे आपण पाहिलं तर इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. अमोल यांचा चेंडू होता. स्विचिट करण्याचा प्रयत्न टो क्रशिंग यॉर्कर. फलंदाज इथे होत आहेत. क्लीन बोल्ड. फलंदाज आपण पाहिलं तर होतील आउट बाद. 5वा धक्का टीम पुरंदर किंग संघाला. चला बॅटर थोडं पटपट चला. सुमधुर संगीत आपण ऐकताय. टायटल सॉन्ग आपण ऐकलं. प्रहार प्रीमियर लीग आपण पाहिलं तर नक्की टॉप लेवलला आहे. कारण का त्याही स्पर्धेच्या चर्चा संपूर्ण भारतभर आपण होताना पाहतोय. श्री सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून या स्पर्धेचं मॅनेजमेंट आपण पाहतोय. 2 चेंडू बाकी आहे. 4 चेंडू झालेत. 5 गडी बाद 26. 26 रन लॉस ऑफ 5 विकेट. गोलंदाज अमोल दशपुते 4 चेंडू टाकलेत. 6 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट आपल्याला मिळवताना पाहायला मिळत आहेत. एक सिंगल आपण पाहिलं तर घेण्याचा प्रयत्न मैदानात केला जातोय. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर अमोल यांच्या गोलंदाजीवरती आपल्याला इथे अजय धाकतोडे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ॲडव्होकेट आहेत. एक टॉट बॉल एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. अमोल टू अजय.
ओरपी चेंडू होता समोर खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात. अनदर विकेट गॉन. करण डुकरेचा या डावातील तिसरा कॅच. काय क्षेत्ररक्षण आपण पाहतो अगदी तो तिथेच आहे लॉंग ऑनला आणि प्रत्येक फलंदाजानं ठरवले की काय करणच्या हातात झेल द्यायचा आणि मगच डगआउट कडे परतायचं आणि प्रत्येक चेंडूवरती करणने झेल पकडलेत. आतापर्यंत 3 कॅच त्यानं अतिशय सुंदर पकडल्यात परंतु तीनही झेल पकडताना आपण पाहिलं ना तर त्याची देखील फिल्डिंग करण्याची जी पोझिशन आहे ती तीनही झेल मध्ये इथे आपल्याला वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. झेल पकडल्यानंतरचे सेलिब्रेशन झेल घेतल्यानंतरचा आनंद असतो आपण करण डुकरेकडनं पाहतोय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 26 55 धावांचं टार्गेट आणि सामना आलाय. 12 चेंडू बनवायच्या 29वा. एकही बॅटर खेळपट्टीवरती विकेटवरती तग धरायला तयार नाही थांबायला तयार नाही. पुरंदर किंग संघाकडनं धावा बनवायला तयार नाही. जो फलंदाज येतोय तो षटकार चौकार खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि मोठ्या फटक्यांच्या नादात आपली विकेट मात्र गमावतोय. आतापर्यंत निम्मा संघ आपण पाहिलं तर गारद चालाय. 6 विकेट पुरंदर किंग संघानं इथे आपण पाहिलं तर गमावल्यात. करण डुकरेला आपण पाहतोय 1 षटक टाकलं 2 विकेट मिळाला 11 धावा त्याने इथे खर्च केला. तो गोलंदाज करण डुकरे. विकेट टेकर गोलंदाज. पुन्हा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तैनात. चुकी होते झेल तिथे आपण पाहिलं तर सुटला गेलाय. ज्यावेळेस त्या क्षेत्रात करण डुकरे होता त्यावेळेस त्याने चांगल्या कॅचेस पकडल्या आणि आता दुसरे क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे चुका करतायत. 1 शॉर्ट रन. आताची एकच धाव आहे. 27 धावा धावपल होत आहेत. 6 विकेट इथे आपण पाहिले तर गमवल्यात. 5वं षटक मैदान ते सुरू झाले. करण कुमार डुकरे 7 चेंडू टाकलेत 12 धावा खर्च केला 2 विकेट त्याने इथे आतापर्यंत मिळवल्या आहेत. आकाश साळुंके ऑन स्ट्राईक. या फलंदाजाकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. त्याच्याकडनं अपेक्षा असेल पुरंदर किंग संघाला षटकार चौकारांची. 1 धाव येते धावसंख्या पुढे जाते. आकाश स्ट्राईकला रोटेट करतोय. अभिषेक स्ट्राईक वरती येतोय आणि धावपल कोती बनवल्या जात आहेत. 28 धावा 6 गडी बाद. 5वं षटक आपण पाहिलं ते सुरू आहे. टार्गेट 55चा आहे. 10 चेंडू आणि 27 धावांची गरज. नहीं चलेगा इक्का दुक्का अब खेलना पडेगा चौका छक्का. एकेरी दुहेरी धावांनी पुरंदर किंग संघ विजय होणार नाही. चौकार षटकारांची गरज आहे. इथे मिडल ऑफ द बॅट केलाय परंतु फटका फसला होता कारण का क्षेत्ररक्षकाच्या अगदी समोरच चेंडूचा टप्पा पडतोय आणि तोपर्यंत काही धावा येत आहेत. अभिषेक चव्हाण आहेत. आकाश साळुंके मैदान होते आहेत. 29 धावा धावपल होते आहेत. शेवटचे 9 चेंडू आणि बनवायच्या 26 धावा. मोठमोठे फटके अपेक्षित आहे. बाउंड्रीज फार महत्वाच्या असतील. चौकार षटकार इथे तुम्हाला खेळावं लागतील. सिंगल डबलने आता काम चालणार नाही. चेंडूला आता बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवावं लागेल. बाउंड्री लाईनच्या वरतून चेंडू आता उडवावे लागतील टीम पुरंदर किंग संघाला. पुन्हा एकदा आकाशच्या बॅटमधून एक चांगला फटका आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अडवतोय फेकी करतोय. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्यात. आकाशला माहिती होतं फेकी विकेट किपर एंडला होणार आहे आणि धावांसाठी प्रचंड मोठी धावपळ तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. 6 गडी बाद 31 धावा. 55 धावांचा पाठलाग सुरू आहे. 8 चेंडू आणि बनवायच्या 24 धावा. हे 2 चेंडू फार निर्णायक राहतील. या 2 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले एखादा षटकार एखादा चौकार आला 2 चौकार किंवा 2 षटकार आले तर पुन्हा एकदा पुरंदर किंग संघ या मॅच मध्ये कमबॅक करेल. वापसी करेल. पुनरागमन करेल आणि तोही संघ आपण पाहिलं तर विजयासाठी प्रयत्न करेल. हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत आणि इथे व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहिलं तर येतो. मुख्य पंच अक्षय निर्मल सर कळवत आहेत. अतिरिक्त अवांतर चेंडू व्हाईट बॉल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि पुन्हा एकदा समीकरण चेंज होईल. 8 चेंडू आणि बनवायच्या 23 धावा. एखादा मोठा फटका जरी आला ना तरी देखील या मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडू 23. फुल टॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक तैनात. पकडली कॅच. टिपला एक सुंदर सेल आणि आणखीन एक विकेट मिळते. गोलंदाज करण कुमार डुकरे 3ऱ्या फलंदाजाला बाद करतोय आणि फलंदाज
आकाश साळुंके नौकरातीचा फलंदाज बॅक टू दी पहिल्यान आउट बाद. टायमिंग संपलेला आहे. मार्किंग करायचे यानंतर विनंती असेल ग्राउंड्समॅन आणि आयोजकांना विनंती. यानंतर अंपायर सर सूचना करतात मार्किंग करायचं आहे. 32 धावा धावपलक होत आहे. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायचे आता 23 धावा. 23 रन टू विन 7 बॉल. 7 चेंडू आणि 23. सामना अजूनही आपण पाहिलं तर दोलन स्थितीत आहे. एक मोठा फटका, एक मोठा बिगिट पुरंदर किंग्सला पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येईल आणि तो खेळ का पंकज गोरडे. पहिला चेंडू होता पंकज साठी पाठीमागे चुका होत आहेत. विकेट किपरच्या पाठीमागे चेंडू होतोय. अडवलाचा येईल आणि इथे काय चेक करावं लागेल आणि तिथे पंच मला वाटते चेक करण्यासाठी पाठवतील. कारण का आता शेवटच्या क्षणी तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाचा पाय आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला होता. पुन्हा त्यानं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि नक्की चेक करतील तिसरे पंच. तिसऱ्या पंचांचा निर्णय महत्वाचा असेल. काय निर्णय असेल ते देखील आपण पाहणार आहोत. लेगबायच्या रूपाने या धावा मिळतील 4 चौकार. या 4 धावा फार महत्वाच्या ठरतील कारण का विजयाचं समीकरण पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बदलले. 6 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 19 धावा. मॅच अजून संपली नाही. रायगड स्टार अजून जिंकला नाही किंवा प्रतिस्पर्धी देखील पुरंदर किंग अजून जिंकला नाही. दोघांना जिंकायचं आणि जिंकण्यासाठी प्रयत्नांच्या पराकाष्ठा इथे मैदानाच्या आतमध्ये करायच्या आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 19 धावा. 19 रन टू विन 6 बॉल. 6 चेंडू आणि 19 धावा. सामना रोमहर्षक आहे. मॅच रंगतदार आहे. उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. शेवटचा गोलंदाज कोण असेल ते इथे मात्र मैदानी पाहायचे. पुरंदर किंगला विजयासाठी 6 चेंडू 19 तर रायगड स्टार्स कडनं गोलंदाज आपण पाहते स्वरूप आलाय शेवटचा आणि अंतिम स्लॉगवर टेतोडचं षटक करण्यासाठी. 6 चेंडू आणि बनवायच्या 19 धावा. मॅच रोमहर्षक, मॅच रंगतदार, उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. कोण जिंकेल आणि कोण बाजी मारेल ते देखील आपल्याला इथं मैदानी पाहायचे. शेवटचे 6 चेंडू आणि 19 धावा. सामन्याच्या उत्कंठ शिगेला पोहोचल्यात. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल पाठवलाय सीमा रे शापार. षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो डँकिवडीचे. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलते. करण डुकरेच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि या षटकातील पहिला चेंडू, या 2 चेंडूवरती आला 10 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या 13 धावा. पुरंदर किंग्स साठी महत्वाची मॅच आहे. जिंकणं आणि जिंकणं एकच पर्याय. जिंकण्यासाठी आज लढावं लागेल, लढण्यासाठी आज खेळावं लागेल, खेळण्यासाठी झुंजावं लागेल आणि प्रयत्न मात्र करावे लागतील. स्वरूप गोलंदाजीच्या मार्क होते आहे. 5 चेंडू 13. स्वरूपला रोखायचे. अभिषेक आणि पंकजला बनवायच्या 5 चेंडू 13. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, अडवतील, फेकी करतील. तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेला बॅटर आपण पाहिलं तर रनआउट होतील पंकज गोरडे. इथे आपण पाहिलं तर आपले विकेट सॅक्रिफाईस करतायत, रनआउट होत आहेत, धावबाद होत आहेत. एक सिंगल येईल आणि दुसऱ्या धावेला बॅटर
इथे आपण पाहिलं तर रनआउट होतील धावबाद. थँक्यू डीसे. न्यू बॅटर बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर येत आहे शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्यात 12 धावा. 55 धावांचा पाठलाग पुरंदर किंग न बनवल्यात. 8 गडी बाद 43. मॅच रोमर्षक आहेत. कोण जिंकेल ना ते आपल्याला इथे मैदानात पाहायचे. पुरंदर किंग की रायगड स्टार. पुरंदर किंगचे पुन्हा एकदा किंग्स ठरणार का की रायगड स्टारचे स्टार्स पुन्हा एकदा चमकणार. शेवटचे 4 चेंडू 12. यावेळेस चेंडू खेळलाय टिप विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत करण डुकरे. आजचा दिवस करणचा आहे. जिथे जाईल ना तिथे चेंडू खाली येतोय आणि झेल पकडतोय आणि फलंदाजांना करतोय बाद. करण डुकरेने टिपलाय आणखीन एक सुंदर अप्रतिम झेल आणि विकेट येते. फलंदाज अभिषेक चव्हाण. 4 चेंडू खेळले 8 धावा बनवल्या आणि इथे मैदान ठेवत आहेत बाद. थँक्यू डीसे. 30 मिनिटं संपल्यानंतर अजून एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घेतला जाईल. त्यामुळे विनंती असेल थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. रायगड स्टार्स. यावेळेचा चेंडूचा टप्पा पडतोय, थोडासा खाली राहतो. एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर येतोय आणि सामन्याचं समीकरण इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळते. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे 2 चेंडू आणि बनवायच्यात 12 धावा. इथे समोर खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला अडवतील, फेकी करतील आणि तिथे आपण पाहिलं तर धावा मिळतात. दुसरीचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेला फलंदाज रनआउट. 1 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. सामन्यात औपचारिकता सुरू आहे परंतु व्हाईट बॉल नो बॉल पडला नाही तर 1 चेंडू आणि 11. कारण का व्हाईट बॉल नो बॉल पडण्याची शक्यता भरपूर आहे. आपण कित्येक वेळा पाहिलेला आहे. पंचांनी रनआउट घोषित केलेला आहे. शेवटचा 1 चेंडू आणि 11 धावा. एक चेंडू बाकी. नाही, या विकेटचा निर्णय काय येतो त्याच्यावरती डिपेंड आहे. ही विकेट आली की ऑल आउट. त्रेचाळीस बनवल्यात, 9 विकेट कमवल्यात. शेवटचे 2 चेंडू आणि 12चं समीकरण होतं. या चेंडूरचा निर्णय आपण पाहिलं तर इथे नक्कीच ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला कळेल की टीम ऑल आउट होईल का. या गोष्टींच्या विचारणा देखील आपण पाहिलं तर होतील. हा डिसिजन फार महत्वाचा असेल. रनआउट साठीचा कॉल, फेकी सुरेख, बॅकअप चांगला आणि टीम ऑल आउट. ऑल आउट होतोय संघ आपण पाहिलं तर पुरंदर किंग आणि पुन्हा एकदा बाजी मारतोय या सामन्यात. रायगड स्टार संघ आपण पाहिलं तर विजय होतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं आभार. मॅच समरी देखील आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच सामन्यावर किताब देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. रायगड स्टार संघानं आपण पाहिलं तर सामना जिंकलाय. करण डुकरे तो मात्र ठरलेला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 2 षटक, 3 विकेट, 17 धावा. बॅटिंग करताना 3 चेंडू 8 धावा आणि क्षेत्ररक्षण करताना तब्बल 4 कॅच